ओव्हर थिंकिंग किंवा सतत विचार करत राहणे ही समस्या नसून विचारांची चुकीची दिशा ही खरी समस्या आहे. आपल्या विचारांचे दोन प्रकार असतात, एक प्रॉब्लेम सेंट्रिक आणि दुसरा सोल्युशन सेंट्रिक. जेव्हा एखादी व्यक्ती प्रॉब्लेम सेंट्रिक विचार करते तेव्हा ती फक्त समस्याच्या जाळ्यात अडकते. उदाहरणार्थ, जर एखाद्याला आर्थिक अडचण असेल तर तो विचार करत, माझ्यासोबतच असं का होतं, मी आधीच सावध राहायला हवं होतं, आता सगळं संपलं. हे विचार तुम्हाला भूतकाळात अडकवतात आणि केवळ चिंता, भीती निर्माण करतात. या उलट सोल्युशन सेंट्रिक व्यक्ती त्याच परिस्थितीकडे वेगळ्या नजरेने पाहतो. ती विचार करतो, आता पैसे कमी आहेत हे वास्तव आहे, पण खर्च कसा कमी करू शकतो किंवा उत्पन्नाचा एखादा नवीन मार्ग शोधू शकतो का. हा दृष्टिकोन तुम्हाला वर्तमानात आणतो आणि कृती करण्यासाठी प्रेरित करतो. समस्याचे विचार केल्याने मेंदूतील तणाव वाढतो, पण उपायाचा विचार केल्याने मनात आशा निर्माण होते. लक्षात ठेवा, आपण आपल्या समस्या बदलू शकत नाही, पण त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून आपली मानसिक शांतता नक्कीच मिळू शकतो. तुमची ओव्हर थिंकिंग ही विनाकारणाची चिंता न ठरता एक नियोजित कृती असायला हवी. पुढच्या वेळी जेव्हा मन विचारांनी भरून जाईल तेव्हा स्वतःला विचारा, मी फक्त तक्रार करतोय की तोडगा शोधतोय. तुमच्या विचारांची दिशा बदला आणि आयुष्य बदलेल. धन्यवाद.